संगमनेर तालुक्यातील जलजीवन योजनेच्या कार्यपद्धतीबाबत मोठ्या प्रमाणात झालेल्या तक्रारीमुळे पालकमंत्र्यांनी या विभागाबद्दल नाराजी व्यक्त करत जलजीवन योजनेच्या कामावर लोकांचा विश्वास राहिलेला नाही, ज्या गावातील तक्रारी मोठ्या प्रमाणात आल्या तिथे विभागाचे अधिकारी, ग्रामस्थ आणि स्वतंत्र यंत्रणेतील अधिकारी पाठवून कामाचे परीक्षण करून अहवाल सादर करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या। संगमनेर तालुक्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी मंत्री विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। आमदार अमोल खताळ, प्रांताधिकारी अरुण उंडे, उपविभागीय कृषी अधिकारी अक्षय गोसावी, तहसीलदार धीरज मांजरे, वीज वितरण कंपनीचे प्रदीप वटमवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्रीनिवास वरपे, जलसंपदा विभागाचे प्रदीप हापसे, अमोल कवडे, जलसंधारण विभागाचे अभियंता पांडुरंग गायसमुद्रे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आमदार अमोल खताळ पाटील, प्रांताधिकारी अरुण मुंडे, तहसीलदार धीरज मांजरे, गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता श्रीनिवास वरपे, उपविभागीय कृषी अधिकारी जलसंपदा अभियंता गणेश हरदे, अमोल कवडे, प्रदीप हापसे, उपवनसंरक्षक अमरजीत पवार, जलसंधारण विभागाचे गायसमुद्रे, प्रशासन अधिकारी प्रल्हाद देवरे, मच्छिंद्र थेटे, सुदाम सानप, जिल्हा नियोजनचे सदस्य विठ्ठल घोरपडे, शिवसेना तालुका अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, भाजप तालुका अध्यक्ष गुलाब भोसले, श्रीकांत गोमासे, शहराध्यक्ष पायल ताजने, संतोष रोहम, वैद्यकीय सेल जिल्हाध्यक्ष अशोक इथापे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष कपिल पवार, भाजप तालुका अध्यक्ष सुनीता कानवडे, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी, राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष वैशाली राऊत, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष रोहित चौधरी, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख रणजित हेरंगे यांच्यासह शिवसेना महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। प्रस्ताविक अरुण उंडे यांनी केले एसआयआर संदर्भात आलेल्या आणि अडचणी श्याम रहाणे, भारत शिंदे, सौरभ देशमुख, मंजाबापू साळवे, विनायक वाडेकर, भैया सातपुते, दर्शन चन्ना कानवडे, संदेश देशमुख सातपुते, अभिजित पुंज, शशांक नामना, संदीप देशमुख, सोमनाथ बारवे, अशोक खेमनर, अविनाश फाटांगरे यांनी एसआयआर बाबत सूचना केल्या। त्या सूचनांना प्रांतिकारी अरुण उंडे यांनी सर्व तक्रारदारांच्या समस्येचे निराकरण केले। पालकमंत्री विखे पाटील म्हणाले की जलजीवन योजनेच्या कामात अनेक गावात योजनेचे पाईप न टाकताच बिल काढली गेल्याची बाब अतिशय गंभीर असून घुलेवाडी गावच्या पाणी पुरवठा योजनेबाबतही ग्रामस्थांनी बैठकीत मोठ्या प्रमाणात मंत्री विखे पाटील यांच्याकडे तक्रारी केल्या। तालुका कृषी अधिकारी यांच्या हलगर्जीपणामुळे तालुक्यातील शेतकरी विमा योजनेपासून वंचित राहिले, त्याच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्याबाबत उपविभागीय अधिकारी गोसावी यांनी गांभीर्याने दखल घेण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी देऊन सांगितले की तालुक्यात खतांचे लीकिंग होत असेल तर शेतकऱ्यांकडून लेखी तक्रारी पुराव्यांसह मागवून घ्याव्यात। कोणालाही पाठीशी न घालता जादा दराने खत विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यास त्यांनी सांगितले। विजेच्या प्रश्नासंदर्भात कार्यकारी अभियंता प्रदीप वटमवार यांनी बैठकीमध्ये मागील 4 ते 5 दिवसांपासून भारनियमनाचे प्रमाण वाढले असल्याचे कबूल करून सद्य परिस्थितीत 45 फीडर हे गावठाणसाठी तर 100 फीडर शेतीसाठी असल्याचे सांगितले। कामे सुरू असल्याने फीडरवरील भार हा वाढत असून तो कमी करण्याचा प्रयत्न लवकरच करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणात पूर्वीपेक्षा आता ग्रामीण आणि शहरी भागात विकासाची कामे मार्गी लागण्याचे प्रमाण वाढले आहेत, अधिकाऱ्यांचेही चांगले सहकार्य मिळत असल्याने महायुती सरकारच्या माध्यमातून कामे होत आहेत। ज्या गावात पाण्याची टंचाई आहे त्या ठिकाणी टँकरची उपलब्धता करून देण्यासाठी आपण सूचना देत असतो। गावातील कार्यकर्त्यांनीही विकास कामांच्या आणि समस्यांच्या बाबतीत जागरूक राहिले पाहिजे असल्याची अपेक्षा व्यक्त केली। पालकमंत्री विखे पाटील आणि अमोल खताळ यांच्या प्रयत्नामुळे तालुक्यात 13,000 घरकुलांना मंजुरी मिळाली असल्याची माहिती गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे यांनी दिली। योजनेच्या लाभार्थीसाठी टोल फ्री क्रमांकांची सुविधा सुरू केली, त्याचे विमोचन करण्यात आले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने सुमारे 36,000 कोटी रुपयांची कर्जमाफी आणि सुमारे 48,000 कोटी रुपयांचे शेतकऱ्यांचे वीज बिल माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे। सरकारच्या या निर्णयाची माहिती महायुतीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गावोगावी पोहोचवण्याचे आवाहन करून कामे होत नाहीत म्हणून फक्त तक्रारी करू नका, सरकार जे चांगले काम करत आहे त्याचा तरी उदो करा। संगमनेर तालुक्यातील खतांच्या बाबत पुराव्यांसह लेखी तक्रारी आल्यास कोणालाही पाठीशी न घालता जादा दराने खत विक्री करणाऱ्या दुकानावर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश जलसंपदा तथा पालकमंत्रीना राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। आज टंचाई आढावाच्या बैठकीनिमित्ताने आज ही वस्तुस्थिती गेल्या 3 वर्षापासून 2 वर्षापासून संगमनेरमध्ये परिवर्तन झाल्यानंतर ज्या पद्धतीने आता कामं होत आहे, म्हणजे एक काळ असा होता साहेब का तक्रारीचा पाडा सकाळी सुरू झाल्यानंतर आपल्याला संध्याकाळपर्यंत तो थांबत नव्हता। तक्रारी कमी होत चालल्यात, अधिकाऱ्यांचं सुद्धा आपल्याला सगळ्यांना चांगलं सहकार्य मिळतंय, परंतु आपली जबाबदारी सुद्धा त्या दृष्टीने आहे। आता साहेबांनी टंचाई आढावामध्ये
ज्या ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याचे टँकर सध्या सुरू आहे, टँकर येत आहे जात आहे, टँकर नियमित पाणी पुरवठा होतोय का नाही होतोय, किंवा अजून कुठल्या गावांना टँकरची आवश्यकता आहे या बाबतीत सुद्धा आढावा घेतला. कृषी विभागाच्या बाबतीत मधल्या कालावधीमध्ये काही प्रकार झाले, त्याच्या तक्रारी आल्या. ज्या ज्या तक्रारी आपल्याकडे येतात त्या तक्रारीच्या माध्यमातून निश्चित आपण अधिकाऱ्यांना सूचना देऊन वेळ प्रसंगी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, त्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांना आपण सूचना देत असतो. जर आमचा शेतकरी असेल किंवा इतर सामान्य नागरिक असेल, याला जर कुठल्याही प्रकारे त्रास होत असेल तर निश्चितच आपलं महायुतीचं सरकार, जे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री असतील, सुरेंद्रताई पवार असेल आणि विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली आज प्रत्येक विभागाचा आढावा चांगल्या पद्धतीने घेतला गेला. जलजीवनच्या बाबतीत प्रचंड नाराजी, प्रचंड तक्रारी आहेत, परंतु एक जागरूक नागरिक म्हणून, गावचा नागरिक म्हणून आपली सुद्धा जबाबदारी आहे. जर जुन्याच पाईपलाईन असतील तर त्या पाईपलाईनच्या संदर्भात आता साहेबांनी सूचना दिल्या, ज्या ज्या गावात उद्या अधिकारी येथील प्रत्यक्ष बघतील. परंतु ही योजना जी आदरणीय मोदी साहेबांचं स्वप्न आणि आदरणीय मोदी साहेबांनी ज्या पद्धतीने 2045च्या हिशोबाने ही योजना राबवलेली, आज जर त्या योजनेच्या वाड्या वस्त्या जर विलंबित असतील तर निश्चितच ही गंभीर बाब आहे. ठेकेदारांच्या बाबतीत सुद्धा कुठल्याही ठेकेदाराच्या बाबतीत आपण कुठल्याही प्रकारची गैर केली जात नाही, परंतु त्यासाठी तुमच्या गावाची तक्रार जर आपल्याकडे आली तर निश्चित त्यामध्ये आपण येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये जलजीवनच्या बाबतीत NGP असेल किंवा जिल्हा परिषदेची योजना असेल, याचा निश्चित दर महिन्याला आढावा घेतला जाईल. ज्यासाठी आता तुम्ही सांगितलं अधिकाऱ्यांनी का 14 वाड्या 15 वाड्या प्रलंबित आहेत, त्यांना अजून निधी आला नाही, तर त्या संदर्भातली सुद्धा जी वस्तुस्थिती आहे ती आदरणीय मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देऊ. त्या योजनेसाठी वाढीव स्वरूपाचा निधी पाहिजे असेल तर तो देऊ. परंतु दुर्दैवाने काही ठिकाणी वाढीव प्रकाराच्या नावाखाली जो भ्रष्टाचार चाललाय हा सुद्धा येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये थांबला पाहिजे असं मला या निमित्ताने वाटतं. फक्त आपल्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे का तक्रारीच्या माध्यमातून, लिखित तक्रारीच्या माध्यमातून आपण दिल्यास निश्चित त्या गोष्टीची चौकशी करून कारवाई करण्याचा निर्णय आपण घेण्यात येईल. ज्या पद्धतीने आता SIRचं काम सुरू आहे, SIRच्या बाबतीत बऱ्याच जणांनी शंका सांगितल्या, येणाऱ्या अडचणी सांगितल्या. या संदर्भात मी सुद्धा मागच्या आठवड्यामध्ये वारंवार मी तहसीलदार असेल, प्रांत साहेब असेल, आपल्या BLOचे असेल, आपल्या त्या गावातील प्रमुख कार्यकर्त्यांची असेल चर्चा करतोय. मी गुलवाडी सारख्या ठिकाणी गेलो होतो, गुलवाडी गटाची बैठक घेतली, त्यामध्ये सुद्धा ज्या अडचणी आल्या, जे प्रश्न आले काम करताना तुम्हाला भेटलं, त्या तत्काळ आपण तहसीलदार साहेबांना सांगून त्याच्यामध्ये सुधारणा करण्याबाबत सांगितलं होतं. परंतु SIRच्या बाबतीत आज आपल्याकडची परिस्थिती जी आहे, यापूर्वी बिहार सारख्या ठिकाणी झालं, पश्चिम बंगालला झालं, त्यामुळं काही त्याच्यातल्या अडचणी ज्या होत्या त्या या लोकांना समजल्यामुळं त्याचा काही ठिकाणी दुरुपयोग करण्याचा प्रयत्न होतोय. परंतु ह्याच गोष्टी आपल्याला निदर्शनास आणून देण्याचं काम आपल्याला करायचं आहे. आज जे आपलं हक्काचं मतदान आहे, जे आपल्या विचाराचं मतदान आहे, पहिलं हे आपल्याला त्याच्यामध्ये करून घेणं त्याच्यामध्ये गरजेचं होतं. आज मॅपिंग अनमॅपिंग बऱ्याचशा गोष्टी जाणवल्या. बऱ्याचशा जणांनी सांगितलं का काही मतदान 2002 मध्ये जरी होतं, परंतु आज जर तिथं प्रत्यक्ष राहत नसतील तर निश्चित त्यासाठी आपल्याला लिखित तक्रार दिली पाहिजे. कुठलाही BLO आपल्याला सहकार्य करत नाही असं आज बऱ्याच जणांनी इथं सांगितलंय, तर जे BLO आपल्याला सहकार्य करत नाही त्यांची तक्रार आपण तहसीलदार आणि प्रांत साहेबांकडे लेखी स्वरूपात दिली पाहिजे. फोन करून किंवा SMS च्या माध्यमातून देऊन त्याचा उपयोग होणार नाही. लेखी स्वरूपात तुम्ही तक्रार करा. जर तो BLO तसं कामचुकारपणाचं काम करत असेल किंवा चुकीचं काम करत असेल तर निश्चित त्याच्यावरती निवडणूक आयोगाकडून सरकारकडून कारवाई केली जाईल. आणि अशी कारवाईची वेळ मला वाटत नाही का कुठल्या BLOला वाटत असेल का आमच्यावरती कारवाई व्हावी. जे बऱ्याचशा बाबी सांगितल्या गेल्या, त्या बऱ्याचशा जन्मदाखल्यांमध्ये अचानक बदल करण्यात आले, ते याबाबत सुद्धा प्रांत साहेबांनी त्याची दखल घेतलेली आहे का ते बदल करताना जर आधार कार्ड हे बनावट आधार कार्ड वापरले गेले तर याची सुद्धा शहानिशा केली गेली पाहिजे. त्या संदर्भात मला वाटतं लिखित तक्रार झालेली आहे. त्यामुळं या संगमनेर तालुक्यातून आपल्याला SIRचं आज याचा परिणाम ग्रामपंचायत स्तरावरती जे कार्यकर्ते काम करतात, येणाऱ्या पुढील कालावधीमध्ये आपल्याला 90 ग्रामपंचायती तालुक्याच्या होणार आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती बाकी. परंतु आज जसं सुकेवाडीचं उदाहरण दिलं गेलं त्यात 95 आणि 96 या दोन गोष्टीचं. परंतु आज एक गोष्ट लक्षात घ्या, मतदार हा तालुक्यातच राहतोय, पण तुम्हाला खरं काम कुठलं करायचंय. आज SIRच्या संबंधामध्ये आज एक विस्तारित चर्चा आपल्या झाली आणि अनेक चांगल्या सूचना आपल्या BLA-1 BLA-2 चे जे आज पदाधिकारी उपस्थित आहेत त्यांनी सुद्धा चांगल्या सूचना केलेल्या आहेत.
खरं म्हणजे भारतीय निवडणूक आयोगानं ही पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सर्वेक्षणाची मोहीम हाती घेतली आहे, ज्यामध्ये बोगस मतदान असेल, आपल्या देशात घुसखोरी करणाऱ्या लोकांनी मतदानाचा त्या ठिकाणी अधिकार प्राप्त केला असेल, दुबार मतदान असेल, ग्रामपंचायतीकडे मतदान आहे, नगरपालिकेकडे मतदान आहे, असे अनेक वेगवेगळे संदर्भ आहेत. आणि त्याला 2002 मला वाटतं बरोबर 2च्या मतदार यादीचा आधार घेतला का. आता हे BLO जातात, BLOच्या तक्रारी आहेत, मग काही लोक खाजगी ठिकाणी बसतात, वेगवेगळ्या कार्यालयात जाऊन बसतात. अभिप्रेत आहे की त्यांनी घरोघर जावं आणि जो व्हेरिफिकेशनचा फॉर्म नंबर 8 आहे त्याची लोकांना अजून कल्पना नाही. मला वाटतं पुढे आणखीन जागरूकता करण्याची आवश्यकता आहे, कारण वेळ कमी आहे. सुदैवानं निवडणूक आयोगानं आता ही मला वाटतं मर्यादा 9 ऑगस्ट ना 8 ऑगस्ट पर्यंत आता पोस्टपोन केलेली आहे, मुदतवाढ दिलेली आहे. अजूनही काही भागामध्ये 40%, 50% इतकं असंच काम झालेलं आहे, 60% काम झालेलं आहे. हे कार्यकर्त्याची जबाबदारी आहे. ते BLOला काय पडलेलं नाही, तो आज उद्या बदलून जाईल दुसरीकडे, काम केलं नाही ती कारवाई होईल, निलंबित होईल, बदलून जाईल. तुम्ही कुठे जाणार? तिथंच राहणार ना. तर तुम्ही तिथंच राहणार आहे. उद्या तुमच्या गावाच्या मतदार याद्या जर व्यवस्थित झालं नाही तर उद्या तुम्हाला त्या अडचणी आहे, हे तुम्ही लक्षात. हे काय आपण BLO नेमलाय आणि BLO नेमलाय आणि तो पाहिल काय करायचं त्याचं काय उपयोग नाही. आता BLO म्हणतात आम्ही कशा करता करायचं, आम्हाला मानधनच नाही. अशी काही तक्रार येतात तो मानधन मिळालं द्यावं म्हणून. हे काही मानधनाचं काम नाही, हे आपल्या देशाच्या निवडणूक आयोगानं दिलेली मतदार यादीच्या पुनर्निरीक्षणासाठी ही संधी आहे. आणि त्या दृष्टीने मला वाटतं सगळ्या आपल्या लोकांनी अतिशय गांभीर्याने विचार करत त्याच्यामध्ये आपण या मतदाराच्या नोंदणीबद्दल विशेष लक्ष घातलं पाहिजे अशी आपल्याला विनंती आहे. एक पश्चिम बंगालचं उदाहरण जे आपल्या समोर आहे की जवळजवळ 1 कोटीपेक्षा जास्त मतदारांचं नाव मतदार यादीतून SIRच्या माध्यमातून काढण्यात आलं. हे फक्त बांगलादेशी लोक होते सगळे. बांगलादेशी घुसखोरांनी त्या पश्चिम बंगालचा ताबा घेतला. आज त्याचे नाव काढल्याबरोबर त्या पश्चिम बंगालच्या जनतेनं आज आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावर भरभरून त्या ठिकाणी विश्वास व्यक्त केला. सर्वाधिक जागा पश्चिम बंगालच्या इतिहासामध्ये भारतीय जनता पक्षाने त्यांच्या युतीला त्या ठिकाणी मिळाल्या. त्यामुळे लक्षात घेतलं पाहिजे की केवळ पश्चिम बंगालचं उदाहरण आपल्या समोर डोळ्यात अंजन घातल्यासारखं आहे. त्यासाठी आपण आपल्या गाव पातळीवर केवळ तोच एक मुद्दा नाही आहे घुसखोरीचा, पण मी म्हटलं दुबार मतदान आहे, मयत मतदान आहे, काही लोकांचे 3-3 ठिकाणी नाव आहेत. हे सगळं बारकाईने तुम्ही पाहण्याची आवश्यकता आहे. आपल्या आमदार महोदयांचं कार्यालय त्यासाठी कार्यरत आहे, त्यांनी अधिकारी नेमलेले आहेत. तुम्हाला कधी अडचण वाटली त्यांच्या कार्यालयाशी संपर्क करा, ताबडतोब दखल घेऊन त्या संख्येचं निरसन करता येईल आपल्याला. हे काम आपल्याला अतिशय गांभीर्यपूर्वक येत्या काही 8-10 दिवसामध्ये करण्याची आवश्यकता आहे. वेळ कमी आहे. आणि मला खात्री आहे की निश्चितपणे या आढावा बैठकीच्या निमित्तानं ज्या ज्या उणिवा समोर आल्यात किंवा ज्या ज्या शंका आपल्या मनामध्ये होत्या त्या शंकेचं निरसन मान्य प्रांताधिकारी महोदयांनी केलेलं आहे. अजूनही त्याच्यामध्ये तुम्हाला काही वाटत असेल की आणखी काही माहिती आपल्याला पाहिजे की आपल्या आमदार महोदयांच्या कार्यालयाशी किंवा प्रांत कार्यालयाशी आपण संपर्क करून आपल्या शंकेचं त्या ठिकाणी निवारण करू शकतो.